सांग. सॉरी इन्स्पेक्टर साहेब, मी तुम्हाला जरा त्रास दिला. अहो काय झालंय, 24 तास झाले राजनचा काही पत्ताच नाही आहे. म्हणजे मी त्याला सारखा फोन लावायचा प्रयत्न करते, पण फोन लागतच नाही आहे. फोन बंद आहे असं ऐकायला येतंय, पण तो फोन कधीच बंद ठेवत नाही. मला फार काळजी वाटते. मी पोलीस स्टेशनला येऊ शकत नव्हते म्हणून मी तुम्हाला इथे येण्याची विनंती केली. मला तुमच्या मदतीची गरज आहे. हो हो मॅडम, आम्ही नक्की तुम्हाला मदत करू. मला सांगा, राजन सरांचं आणि तुमचं शेवटचं बोलणं कधी झालं होतं? शेवटचं म्हणजे काल सकाळीच. हो, काल सकाळीच मी बोलले आणि त्याच्यानंतर फोन लागतच नाहीये. अच्छा, मग ते कोणत्या गाडीतून गेले म्हणजे आणि कुठे गेले? त्यांच्याबरोबर कोणी होतं का? मीच होते. म्हणजे आम्ही दोघंच निघालो होतो कोल्हापूर जवळ सिद्धटेकला जायला. आम्ही साधारण कराडच्या आसपास पोचलो आणि मला घरनं फोन आला की माझ्या मिस्टरांची तब्येत अचानक बिघडली. म्हणून मी परत आले मुंबईला आणि तो दुसरी गाडी करून पुढे गेला सिद्धटेकला. पण त्यानंतर त्याचा काही फोनच नाही. म्हणजे तिथे पोचल्यावर पण काही फोन नाही. मी फोन करायचा प्रयत्न करते, तो लागत नाही. आणि मी आता त्या गावातल्या एका माणसालाही फोन केला होता, तर तो म्हणाला की राजन तिथे आलाच नाहीये म्हणून. म्हणजे काय झालं असेल, मला खूप काळजी वाटते इन्स्पेक्टर. ओके मॅडम, काही काळजी करू नका. त्या भागातल्या पोलीस स्टेशनला मी खबर देतो. शिवाय आसपासचे हॉस्पिटल्स, टोल नाके, तिथे सुद्धा त्यांच्याबद्दल कळवतो. डोंट वरी. बरं, जशी माहिती उपलब्ध होईल तशी आम्ही तुम्हाला कळवत जाऊ. पोलीस यांना मी गौरीला मारलंय हे कळलं की काय? बहिणी, पोलीस कशासाठी आले? राजन कालपासून घरी आला नाहीये. मला काळजी वाटत होती म्हणून मी त्यांना बोलवलं. हो, पण तुला काय झालं? तू काय एवढी घाबरलीस? छे, मी कुठे घाबरले? बरं मॅडम, काही कळलं तर तुम्हाला कळवतो मी. थँक्यू इन्स्पेक्टर. राजन ह्या म्हातारी सोबत परत आला नाही म्हणजे तो कमळीच्या गावी गेला की काय? मग काल तो कुठे होता? देवळात आला होता का? की सरोजला गोळी लागायच्या आधीच तिला भेटला? त्याला काही कळलं असेल का? बहिणी, नको काळजी करूस. राजन येईल परत घरी सुरक्षित.